चला तर आपण आज बनवूया कोथिंबीरच्या वड्या। तर इथं मी मूठभर लसूण 7-8 मिरच्या घेतल्या आहेत। आपण आता त्यांना बारीक करून घेऊयात। थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे ते चांगलं बारीक होतं। हे आपलं बारीक करून झाले लसूण मिरची। आता आपण एका परातीमध्ये कोथिंबीर काढून घेणार आहोत। मी इथं 2 गड्डे घेतल्यात कोथिंबीरच्या, स्वच्छ धुवून कापून घेतल्यात। आता आपण त्याच्यामध्ये 1 चमचा लाल तिखट, लसूण मिरचीची पेस्ट, अर्धा चमचा हळद, 2 मोठे चमचे तीळ, पांढरे तीळ, 2 कप मी इथं डाळीचं पीठ घेतलेलं आहे, चवीपुरतं मीठ। आता आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचंय। सगळं मिक्स झाले की थोडंसं आपल्याला पाणी टाकायचंय आणि मळून घ्यायचंय। पाणी अगदी थोडंच वापरायचंय आपल्याला, कारण आपल्याला घट्ट गोळा पाहिजे। इथं आता आपल्याला अजून डाळीचं पीठ लागणार आहे। मी अजून 1 कप डाळीचं पीठ टाकलेलं आहे। असे सगळे मिळून मी इथं 3 कप डाळीचं पीठ वापरलेलं आहे 2 गड्डी कोथिंबीरसाठी। आता आपण थोडंसं हात पाण्यात बुडवून त्याच्या हातावरच असे गोळे लांबट करून घेणार आहोत। आणि हे आता आपल्याला उकडून घ्यायचे। मोठा गॅस करून पाणी उकळलं की आपल्याला मीडियम गॅसवरती 10 मिनिटं आपल्याला हे उकडून घ्यायचे। आता वड्या तळण्यासाठी आपण कढईत तेल गरम करायला ठेवलं आहे। हे थंड झाले, आता आपण यांना कापून घेऊयात। कापून झाले की आपल्याला हे तळून घ्यायच्यात। मी इथं डीप फ्राय करते, तुम्ही शॅलो फ्राय केल्या तरी चालेल। ह्या झाल्या आपल्या वड्या बनवून, अगदी साध्या सोप्या। तुम्ही नक्की ट्राय करा। आवडले असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।